नमस्कार मंडळी, वेलकम टू खानदेश फूड टेल चॅनल। आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीची मटण भाजी। त्यासाठी आपण घेतले अर्धा किलो मटण, 7 ते 8 लसूण पाकळी, छोटा तुकडा आले, 2 मीडियम साइज कांदा, अर्धी वाटी खोबरं, हळद, धना पावडर, लाल तिखट, खानदेशी मसाला, जिरं, मीठ आणि थोडी कोथिंबीर। मटण स्वच्छ धुवून घेतले आहे। आता आपण मटण मॅरिनेट करायला ठेवू। त्यासाठी आपण त्यात थोडी हळद, थोडी धना पावडर आणि थोडे मीठ हे ॲड करून मटण आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ। आता आपण मटण शिजवून घेऊ। त्यासाठी आपण 1 चमचा गावरान तूप घेतलंय, त्यात आपण 2 ते 3 पाकळी लसूण, थोडं जिरं आणि 1 बारीक कापलेला कांदा ॲड करू। कांदा फ्राय झाला आहे, त्यात आता आपण मटण ॲड करू। आपण हळद आणि धना पावडरचा मॅरिनेट करताना ऑलरेडी यूज केला आहे, त्याच्यामुळे याच्यात हळद ॲड करायची काही गरज नाही आहे। मटण तुपात चांगले फ्राय झाले आहे। आपण त्यात आता 1 ग्लास पाणी ॲड करू। मटण आपलं कोवळं होतं, त्यामुळे आपण 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहेत। मॅरिनेट करताना आपण ऑलरेडी मिठाचा यूज केला होता, त्याच्यामुळे आपण थोडंसंच मीठ घालणार आहे शिजवताना। आणि आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊ। जोपर्यंत आपलं मटण शिजतं तोपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊ। सर्वप्रथम आपण आता कांदा भाजून घेऊ। कांदा काळसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। कांदा आपला भाजून रेडी आहे। आता आपण त्याला काढून घेऊ आणि खोबरं भाजू। आता आपण खोबरं भाजून घेऊ। खोबरं सुद्धा लालसर होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला। मसाला आपला थंड झाला आहे। आता आपण त्याला मिक्सरमधून वाटून घेऊ। मसाला आपला वाटून तयार आहे। आता आपण रस्सा करायला घेऊ। कढईत आपण 3 पळ्या तेल टाकू। तेल गरम झालं आहे, आपण आता त्यात मसाला ॲड करू। मसाला आपला चांगला फ्राय झालेला आहे। आपल्याला दिसतंय की त्याला चांगलं तेल सुटलं आहे। त्यात आपण थोडी हळद, 1 चमचा धना पावडर, 1.5 चमचा लाल तिखट आणि 2 चमचा खानदेशी मसाला
हे आपण चांगलं मसाल्यात फ्राय करून घेऊ. मसाला चांगला फ्राय होऊन रेडी आहे. तसेच आपलं मटण पण शिजलं आहे. तुम्ही बघू शकता मटण आपलं शिजून रेडी आहे. मटणामधले पाणी जे आहे शिजलेल्या मटणामधले ते आपण मसाल्यात ॲड करून घेऊ. थोडं थोडं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. आपण रस्स्यासाठी मटनसाठी उकळलेलं 1 ग्लास पाणी आणि त्यानंतर अजून अर्धा ग्लास पाण्याचा आपण यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता भाजीला चांगली उकळ पण फुटली आहे आणि भाजीला चांगलं तेल पण आलेलं आहे. आता आपण यात मटण ॲड करू. मटण आपलं 90% शिजून रेडी होतं. आता आपण मटण फक्त 5 ते 7 मिनटं चांगलं शिजू देऊ. भाजीत चवीनुसार मीठ ॲड करा. आपण शिजवताना सुद्धा मीठ ॲड केलं होतं, त्याच्यामुळे आपण आता थोडंसं मिठाचा कमी यूज करणार आहे भाजीत. अशा प्रकारे खानदेशी पद्धतीची मटण भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण हिला ताटात सर्व करू.